श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, भाग्यश्रीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. साबुदाणा मी रात्री भिजून घेतलेला होता. बघा सकाळी 1 किलो छान मस्त शिजून घेतलेला आहे आणि 2 किलो बटाटे उकडून बारीक करून घेतलेले आहेत. साबुदाण्यामध्ये सेंदे मीठ, हिरवी मिरची घातलेली मी. ते दोन्ही एकत्र करून घेऊया आपण. खाली पाटीमध्ये एकत्र करून घेणार आहे मी. बघा एकत्र केलेले, थोडं थंड झालेले साच्यामध्ये टाकून चकल्या करून घेणार आहे मी. चकल्याचा आकार काही गोल येणार नाही आपला, पण खायला खुसखुशीत होती. कारण साबुदाणा जास्त आहे आणि शिजवलेला असल्यामुळं एकदम गोल काही आकार येत नाही. आकाराचं काही घेणं देणं नाही आपल्याला, फक्त चकली खायला चविष्ट आणि खुसखुशीत लागली पाहिजे. दुसरी पद्धत, मी मिठाची थैली घेतलेली, त्याला होल पाडून त्याने पण काही चकल्या केलेल्या आहेत मी. काही साच्याने करूया, काही थैलीने करूया. साच्याने दाबायला वेळ लागतो, त्याच्यामुळं थैलीमध्ये असे पटकन होता. बघा मस्त झालेलं आहे, पानकापड भरलेले आहे. दुसऱ्या दिवशी बघा छान वाळून घेतलेले आहेत मी, डब्यात पण भरलेले आहेत. कलर किती छान वाटतो आहे. मी तळून दाखवते तुम्हाला. तेल गरम झालेलं आहे आपलं, थोडंच तेल घातलेलं आहे मी. थोड्याच चकल्या तळायच्यात आपल्याला. बघा मस्त फुलती तेलामध्ये आणि कलर पण छान येतो, कारण हिरवी मिरची घातलेली त्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असलं तर लाल तिखट तरी टाकलं तरी चालतं. मी इथं हिरवी मिरची घातलेली. मस्त तळल्या गेल्यात बघा काही चकल्या. अशाच नवीन नवीन तुमच्यासाठी मी उन्हाळी स्पेशल रेसिपी घेऊन येणार आहेत. बघा मस्त तळल्या गेल्यात आणि कलर पण किती छान आलेला आहे. मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते. मग तुकडा पण होतो आहे आणि खायला पण खुसखुशीत लागते. नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाले आहेत ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.